तर नॉन ट्रॅकच्या बाजूला आसिफ खतीब कॅप्टन या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हवेत आहे, पाहायचंय योगेश टू योगेश आणि झेल सुटला. जीवनदान योगेश पवारला. कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. आदरणीय आमचे जितेंद्र आप्पा आणि त्याचबरोबर मदन आप्पा गोंदकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी आमच्या युवा शेडी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत. फुल टॉस मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चेंडू घेतला सीमारेषेची धडक, चौकार आलाय एकदम कडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक वाढला जातोय. धापलकावरती धावसंख्या 6 धावा. योगेश भोजने आज मधुर धुळीच्या जागेवरती संधी मिळालेली आहे. यावेळेस परत एकदा जीवनदानाचा पुरेपूर फायदा आहे. जखमेवरती मीठ कसं चोळावं ना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे योगेश पवारला. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक वाढणारे धापलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असणार आहे आता दुहेरी अंकात 10 धावा. पहिल्या चेंडूवरती योगेश पवारला मिळालेले जीवनदान आणि तिथून पुढे अगदी आपण पाहतोय 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार. योगेश भोजने व्हर्सेस योगेश पवार. यावेळेस चेंडूला फक्त दिशा, तिथे मात्र अगदी आपण पाहतोय दिशा देण्याची चुकीची पद्धत पाहायला मिळाली. तिथे क्षेत्ररक्षक होता. फलंदाज भेट ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. थोडासा ब्रेक होताना पाहायला मिळाला, शरीरावरती आला, त्यामुळे थोडीशी जी दिशा देणं गरजेचं होतं ती मिळाली नाही. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसवला आणि योगेश भोजने त्यानंतर सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाला. मोठी विकेट आली आणि आता योगेश पवार तर बाद झालाय. बड्डे बॉय होईल बाद, तर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज पाहायला मिळेल. तो असेल आता नितीन फुलपगार. नितीन फुलपगार येईल आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत. आसिफ खतीब संघाचा संघनायक आहे जो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. नितीन फुलपगार मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. कल्याण यादव, असलमभाई कुरेशी 11 आणि त्यांच्या विरोधात साई सूर्य 11. दोन्ही लोणीचे संघ मालक आहेत. जिंकणारा क्वालिफाय 1 मध्ये पोहोचणारा लोणीचा संघ असणार आहे. म्हणजे उद्या क्वालिफाय 1 ची जी मॅच होईल ती शिर्डी वर्सेस लोणी अशी होणार आहे मॅच. कारण साई सिद्धी वॉरियर्स हा क्वालिफाय 1 मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. नंतर काल जय बजरंग वैजापूर हाही संघ बक्षीसमध्ये जाताना पाहायला मिळाला. एलिमेंट राऊंड मध्ये जाऊन जे पोहोचलाय. आज क्वालिफाय 1 मध्ये कोण? यावेळी सध्या आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकत नाहीये. निर्धार चेंडू आलाय. धापरकरती धावसंख्या स्थिर असेल ती मात्र 10 धावा एककड्याच्या मोबाईलला. सुंदर वातावरणात अगदी आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. घनश्याम सोनेजी पप्पू यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं मनापासून स्वागत. धापरकर धावसंख्या 10. धापरकर धावसंख्या 10 एक गड्याच्या मोबाइल यात. समय पे ध्यान दीजिए. 25 मिनट में 5 ओवर अपन को डालने. 5 ओवर तुमच्या जर कंप्लीट नाही झालं तर तुम्हाला पनिशमेंट मिळणार आहे. मिड विकेटला तिथे अगदी आपण पाहतोय प्रेक्षक
आणि त्याचबरोबर मुख्य अतिथी कक्षात षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय इथे धावफलक वाढला गेलाय. धावपरकरती धावसंख्या असेल आता 16 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक संपलं गेलं. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. इथे नवीन षटकाची सुरुवात होईल. निलेश अण्णा गायकवाड संघाचा संगणक आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर सुद्धा अगदी आपण पाहतोय संगणकच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून अगदी आमचे चौधरी पाटील आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे प्रेक्षक गॅलरीमध्ये. आणि विशेष आपल्याला बजरंग नावाचा जो काही ब्रँड आहे त्याचे ओनर निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं मनापासून स्वागत. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारा आणि हा प्रेक्षक वर्ग गेली कित्येक वर्षापासून क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आनंद घेतोय. रिवाचा प्रयत्न डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू आलाय निलेश गायकवाड याचा. आसिफ खतीब असेल स्ट्राईकला. खातं कशा प्रकारे खुललं जाते ते आपल्याला पाहिजे. एकूण धावफलक किती दोन्ही मॅचमध्ये आम्ही पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये जर आम्ही पाहिलं तर 89 धावा बनवल्या गेल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर धावफलक हा 84 बनवला गेला होता. म्हणजे 80+ होताना आम्ही पाहिला. यावेळेस अगदी आपण पाहतोय आसिफच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने खातं खोललं गेलंय. इथे आसिफ खतीब निलेश गायकवाड वरती केलं गेलं आक्रमण अगदी आपण पाहिलं. धावपरकर धावसंख्या 22 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 22 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंच हवे चेंडू झेल झाला. मोठी विकेट आली आणि फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. इथं अगदी आपण पाहतोय की आसिफ खूप जोरदार फटके खेळण्याचा प्रयत्न उंच हवे चेंडू जाताना पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिला तर होता प्रदीप गायकवाड होता. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आगळ्या वेगळ्या पद्धतीने होताना पाहायला मिळाले. आणि हे सेलिब्रेशन झाल्यानंतर परतावं लागलं ते मात्र आसिफ खतीबला. न्यू बॅटर असा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल सतीश वाणी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते आदरणीय डी पवार साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डी पवार साहेबांचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर यांच्या वतीने या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी आपण साहेब उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत आहे. शिवजयंतीचा सोहळा आहे. आपल्या राजाची जयंती आपण साजरी करते. विशेष करून अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये 6व्या पर्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे माझे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची थीम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय गुलाबी पॅटर्न. यावेळेचा चेंडू होता खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धार चेंडू आपल्याला जो पाहायला मिळालाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप जोरदार फटका खेळलाय आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. खूप जोरदार फटका येताना पाहायला मिळालाय.
धाप्रकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर त्या ठिकाणी 26 वरती जाताना पाहिलं मध्ये एक चेंडू बाकी राहिला आहे या पॉवर प्ले मधला. प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित. निलेशांना तयार आहे. फायनल गेला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चिन्हवरती येईपर्यंत इथं अगदी आपण पाहतोय तर तो चिन्ह आलाय. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 26 धावा. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात कल्याण यादव, अस्लम भाई कुरेशी 11 लोणी. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तुझी चर्चा होती मैदानाच्या आतमध्ये. 13 मिनिटं आणि तुमच्याकडे 50 सेकंद बाकी राहिलेले आहेत उर्वरित 3 षटकांसाठी. 2/26 धावा या ठिकाणी सुरुवातीला होताना आपल्याला ज्या पाहायला मिळालेल्या चर्चा होती खूप मोठ्या प्रमाणात. प्रेक्षकांबद्दल आपण चर्चा करतोय. तरुण मुलं आहेत, त्याचबरोबर आपण पाहतोय काही महिला वर्ग स्पर्धेच्या निमित्ताने ज्येष्ठ मंडळीसुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. म्हणजे 70, 75, 80 वर्षाचे असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्वसुद्धा आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ मंडळी जे आहेत, मी एक गोष्ट आवर्जून सांगेल ज्येष्ठ मंडळींना की आपण जी मंडळी उभी आहेत ना त्या ज्येष्ठ मंडळींनी प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन मस्त बसावं अशी विनंती राहणार आहे. पलीकडच्या बाजूला आमचे समीर भाई आहेत. समीर भाईंच्या डाव्या बाजूला एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व उभे आहेत. तर आपण त्यांना बसण्यासाठी आग्रह केला तर खूप बरं होईल असं बरं मला वाटतं. खूप ज्येष्ठ मंडळी आहेत. उभं राहण्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींना बसण्यासाठी आपण विनंती करावी. कारण जपावं लागतं. जपलं तर जपलं जात, म्हणून जपणं गरजेचं राहत. जप आणि जप हे 2 शब्द आहेत. उच्चाराला खूप सोपे वाटतात पण त्याचा अर्थ थोडासा वेगळा वेगळा निश्चितप्रमाणे. इथं डॉटबॉल येताना पाहायला मिळतोय. 26 वरती धापलक आहे. म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण केलं की त्याला आपण जप म्हणतो आणि स्वतःला सावरणं म्हणजे त्याला सुद्धा आपण जप म्हणतो. पण त्यातून एकच अर्थ घेता येईल आपल्याला. खूप जवळचा संबंध आहे या शब्दाचा. 26 धावा 2 गड्यांच्या मोबाईलात. गोलंदाज तयार आहे. रवींद्र बोरसे गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर नितीन फुलपगार. रिवर्स चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सोनू खंडागळे घेतोय झेल आणि इथे संपलाय नितीन फुलपगारचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. विकेट आली आहे. विकेट नंबर 3 आणि फुल टचून टाकल्यानंतर स्वतःला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय की एक चर्चा करत होती की हा चेंडू मी का टाकला असेल. वाचलोय मी. रिवाजचा प्रयत्न करत असताना आपण पाहिलं इथे परफेक्ट टायमिंग होऊ शकला नाही. विकेट आली. नितीन फुलपगार बाद झाला. तर आता नवीन फलंदाज अक्षय तावरे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्षय. जप या शब्दाबद्दल आपण चर्चा करत होतो. जप शब्द उच्चारायला दोन्ही शब्द खूप जवळचे वाटतात. अर्थ खूप वेगळा वेगळा निघतो पण संबंध खूप जवळच आहे. परमेश्वराचं नामस्मरण केलं की त्याला जप म्हणतो आपण आणि स्वतःला सावरतो त्याला पण जपच म्हणतो आपण. जपणं. ओ हो 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 जीवनदान आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा असं एक जीवनदान मिळालं होतं अक्षय तावरेला आणि त्यानंतरचा परिणाम आम्ही पाहिलाय. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. विशेष म्हणजे राहुल सोनवाल सर यांच्याकडून मात्र झेल सुटला गेलाय. एसटी रक्षकाकडून रवींद्र तयार आहे. रिवाचा प्रयत्न होता. परफेक्ट बॅट मिळवू शकला नाही. क्षेत्ररक्षक चिन्हवर देईल त्या दरम्यान आलेली एक सिंगल अगदी आपण पाहतोय. सिंगल चिरपडे धापलक वाढेल. धापलकर धावा संख्या 27. षटक क्रमांक 3 चालू असताना प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने आहेत. या सगळ्या प्रेक्षकांचा नामोल्लेख जरी आपल्याला करता येत नसेल पण सगळ्या प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. तुम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला खूप मोठा केलाय. तुम्ही माउथ टू माउथ निश्चितप्रमाणे या स्पर्धेची चर्चा केलेली. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून
या स्पर्धेचा बोलबाला केला. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला या क्रिकेटच्या स्पर्धेची काही गोष्टी निश्चितप्रमाणे तुम्ही स्टेटसला ठेवल्या, त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही गोष्ट जाताना पाहायला मिळाली. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद देईल. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे, तुम्ही देताय. हो, एकाच हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न होता सतीश वाणी यांचा. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर अगदी आपण पाहतोय धावफलक स्थिर आहेत. 3/27 धावा आहेत. साईबाबांच्या नगरीमध्ये आपण आहोत. जप नावाबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगायची राहुल गेली की जप म्हणजे काय की परमेश्वराचं नामस्मरण करतो, त्याच्या नामाचा आपण जप करतो, जपतो, म्हणून परमेश्वर आपल्याला जपतो. जपणं गरजेचं राहतं. तुम्ही त्याच्या नामाचा जप केला की तो तुम्हाला जपणार आहे, हे तितकंच खरं आहे. यावेळेचा चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय बॅटवरती आला नाहीये. षटकाची या ठिकाणी होईल समाप्ती. 3 षटकं संपली. 3/27. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. रिटायर आउट झालाय सतीश वाणी आणि त्याच्या जाग्यावरती जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल तो असेल महेश चव्हाण. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रिटायर आउट झालाय. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटची 3 षटकं बाकी राहिलीत आणि गोलंदाज स्पर्धेत कॅप्टन निलेश गायकवाड अर्थात अण्णा इथे आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतं. रिव्हर्सचा प्रयत्न होता. इथे खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. शांत वातावरण इथे अशांत करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी आपल्याला अक्षय तवरे करताना पाहायला मिळतोय. हो खूप चांगला चेंडू, परंतु इथे उजवीच्या बारासा बाहेर. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून वाईड बॉलची एक रन. धाप्रकार धावसंख्या 28 आहे. इलेशांना प्रतिदा तयार आहे. अक्षय तावरेसाठी मारा करेल. हे मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. जिंकला तर या स्पर्धेच्या क्वालिफाय 1 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे ही लढाई खूप मोठी आहे आणि या लढाईत जिंकतोय कोण हे पाहायला खूप मजा आहे. निलेश अण्णा गायकवाड यांच्यासाठी एक बक्षीस आले. माजी उपनगराध्यक्ष आदरणीय सुजितदादा गोंदकर पाटील यांच्या वतीने बक्षीस आले. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2100चं प्राईज. निलेश अण्णा गायकवाड यांच्यासाठी 2100चं प्राईज आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे चेंडू कव्हर करत असताना स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न होणार आहे का, परंतु नकार दिलाय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं होताना पाहायला मिळालं. अर्थात सुरुवातीला खराब झालं परंतु कमबॅक केलं. लो फुलटॉस होता, खेळला गेला होता कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती आला. तिथे चेंडू हातातून सटकला गेला आणि त्यानंतर चेंडू खूप सुंदर त्या अडवताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. अविनाश गुळवेला आपण पाहिले. यावेळेस उजवीच्या परत एकदा बाहेर. व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून वाईड बॉलची एक रन. धाबरकाती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती असणार आहे आता 31. निलेश अण्णा गायकवाड. समोरच्या बाजूला अक्षय तावरे. रिवर्स. खूप जोरदार फटका. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धापरकरती धावसंख्या या रिवर्सच्या षटकाराने वाढेल ती असेल आता 37. खूप वेळ वाट पाहतो अक्षय तावरे केव्हा बॅट वरती चेंडू मिडल होईल. 5 चेंडू खेळलाय, 9 वरती नाबाद आहे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे निलेश गायकवाड साठी. अक्षय तावरे सज्ज आहे. यावेळेस निलेश गायकवाडचा चेंडू होता, चेंडू सोडून दिलाय आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू आहे. निर्धार चेंडू येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीम. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी संघाचा आलेला हा रिव्ह्यू. युवा श्री ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत आमच्या सगळ्या या मित्रपरिवाराच्या माध्यमातून केलं जाते. कारण बाबांच्या नगरीमध्ये राहतोय. बाबांच्या नगरीमध्ये राहत असताना बाबांची कृपा प्रत्येकावरती होते. प्रत्येकजण या नगरीत सुख समाधान शोधण्यासाठी येतो. परंतु विशेष म्हणजे ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धेसाठी येणारा व्यक्ती या मैदानावरती येतो त्याचा आदरातिथ्य आमच्या युवा शिडी ग्रामस्थांच्या माध्यमातून केलं जातं. निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. रिव्ह्यू लॉस. निलेश स्पर्धेला तयार राहील. अक्षय तावरेसाठी मारा केले. 37 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबाईल आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी राहिलेत या षटकातले. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू परंतु उजवीच्या बाहेर. वाईट बॉल आलाय. गोलंदाजाची चुकली Thank you, साईड thank you, आणि thank you, गेला thank you. वाईड. रिव्ह्यू घेतलाय. आणि निर्णय आलाय व्हाईट बॉल. दोन्ही टीमचा रिव्ह्यू लॉस आहे. दोन्ही टीमचा रिव्ह्यू लॉस. अगोदर शफल झाला होता, यावेळेस शफल नाही. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. या एका रनने धापलकर धावसंख्या 38. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. अजून तुमच्याकडे 2 मिनिटं राहिलेत. इथे गोलंदाज थांबलाय. 2 मिनिटं आणि तुमच्याकडे 15 सेकंद राहिलेले आहेत. किती चेंडू टाकण्यासाठी? 8 चेंडूंसाठी 2 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहे. म्हणजे आता शेवटच्या षटकात काही जरी नाही झालं तरी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हा घ्यावाच लागणार आहे. हे तितकंच कराय. रेवाचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शांत वातावरण. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. माणसं जपण्याचं काम आमच्या युवा श्री ग्रामस्थांच्या माध्यमातून केलं जातं. जी खूप कारणं आहेत. ही ज्यावेळेस युवा शिडी ग्रामस्थांचं उभं राहिलं तेव्हापासून आमच्या पाठीशी उभी राहणारी बरीचशी मंडळी आहेत. त्यातून उभं राहिलेले आमचं युवा शिडी ग्रामस्थ आहे. यावेळेस थोडासा मिस्टॅम फटका पाहायला मिळेल. तिथे स्वतः अक्षय तावरे एक सिंगल घेत सगळं स्ट्राईक निश्चितप्रमाणे ठेवतोय. षटकाची या ठिकाणी होईल समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट. धापरकर धावसंख्या 3 बाद 39. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 4 षटकं संपली. 39 धावा. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला हा धावफलक पाहायला मिळतोय. उर्वरित फक्त तुमच्याकडे आता 40 सेकंद राहिलेत 6 चेंडूसाठी. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आदरणीय रमेश सर त्रिभुवन यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आमच्या युवा श्री ग्रामस्थांच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर ग्रीन अँड क्लीन शिर्डी म्हणजे संपूर्ण टीम, आमचा बराचसा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. पारख साहेब आहेत. त्याचबरोबर आमचे मणिलालजी पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सुप्रसिद्ध निवेदक आहेत. यावेळेस मात्र ज्या मान्यवरांबद्दल चर्चा करतोय
त्यांच्याकडेच आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय थोडासा मिस्टॅम फटका आपल्याला पाहायला मिळाला. शतरक्षी चेंडूवरती येतोय. योगेश भोजने चेंडूवरती आलाय. चेंडूची फिकी येईपर्यंत तिथे 2 धावा आल्यात. टाइम संपलेला आहे. त्यामुळे पुढच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. आमचे लाडके नेते आदरणीय नितीन तात्या गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबरोबर नंदूभाऊ गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकासाठी योगदान आहे 51,000 रुपये. सतीश उर्फ नंदूभाऊ गोंदकर पाटील नगरसेवक साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत आहे. तिसऱ्या पंचांची मदत. शॉर्ट रन आहे की नाही हे मात्र चेक केलं जाते. रवींद्र बोरसे शेवटच्या षटकासाठी आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये एकच रन दिली रवींद्र बोरसे यांनी आणि आता 2 चेंडू 6 धावा खर्च केलेले आहेत. टोटल 8 चेंडू 7 धावा आणि निर्णय आहे 1 रन शॉट ऑन दी लाईन आहे. ती लाईन पार करणं गरजेचं होतं. लाईनवरतीच बॅट महेश चव्हाण याच्याकडून आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची खूप मिळाली आहे. राहुल जोनवाल सर आले चेंडू खाली. अक्षत तावरीची विकेट. मोठी विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. या ठिकाणी लाडके नेते नितीन तात्या गोंदकर पाटील यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आले. त्यांना मनापासून धन्यवाद देईल. मित्रपरिवाराला मनापासून धन्यवाद. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावत संख्या आहे 4.3 षटकात 4/44 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आत असेल आता शिबान शेख. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय या ठिकाणी एक बक्षीस या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. एक बक्षीस इथून पुढे जे लागू राहणार आहे दोन्ही टीमसाठी बक्षीस राहणार आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार जर खेळले तर त्यासाठी 11,000 रुपये. नगरसेवक सतीजी गोंदकर पाटील, नगरसेवक वसंत अंकल गोंदकर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन तात्या गोंदकर पाटील, भावी नगरसेवक. धन्यवाद. त्यांच्या वतीने या ठिकाणी 6 षटकारांसाठी 11,000चं प्राईज. 4/44 अगदी आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे. कोलबट्ट्याबद्दल चेंडू होता या दरम्यान अगदी हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक दुर्वरून चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल आणि तिथे पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा आरामात पळून पूर्ण केली जाते. 2 धावा येतील. 2 धावा संख्येत अपलक्ष 46. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 46 धावा आहेत. गेटवरती एक गाडी आहे. ची लाईट ऑन ऑफ होती. त्यांना सांगा. 46 धावा या दरम्यान अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू अगदी खेळला जातोय. तो लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 1 धाव आली आहे. 1च धाव येते. सत्तेचाळीस वरती दापले के इथे गोलंदाज थोडा वेळ थांबला होता. रवींद्र
रवींद्र तयार आहे. 47 धावा 4 गड्यांच्या मोबाईल आहेत. 5वं षटक. यावेळेस खूप चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाते ते आता 5 धावफलक 4 बाद 47. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10, तिसऱ्या ओव्हरमध्ये रवींद्रने दिली 1, चौथ्या ओव्हरमध्ये निलेश अण्णांनी दिल्या 12 धावा आणि 5व्या ओव्हरमध्ये परत एकदा रवींद्रने दिल्या फक्त 8 धावा. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं बनवला गेलेला आहे तो एकूण स्कोर आहे 47 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. विशेष एक गोष्ट आताच आपल्यापर्यंत जी पोहोचली गेली, आपले सर्वांचे लाडके मित्र स्वप्नील गामणे यांच्या ज्या भगिनी आहेत आमच्या किरणताई पुंजाराम गामणे यांची नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी निवड झालेली आहे. तर मी किरणताई पुंजाराम गामणे ताईंना महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमच्या युवा शेडी ग्रामस्थांच्या वतीने ताईंना ताईंचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेल, ताईंचं मनापासून अभिनंदन करेल आणि पुढील वाटचालीस ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. यावेळेस पॉइंटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरती होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. शिबान शेखला फलंदाजी करताना अगदी आपण पाहतोय माहिती आहे गोलंदाजी शिबान शेखला करायची आहे आणि जर इथे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर मोठी उभी राहिली नाही तर गोलंदाजीवरती दबाव प्रेशर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिबानला इथं फलंदाजी सुद्धा करावी लागणार आहे. जेवढ्या तो धावा बनवणार आहे तेवढं त्याच्या डोक्यावरचं ओझं हे खांद्यावरती येणार आहे. त्यामुळे तोही जबाबदारी पार पाडतोय. गौरव नेक आला, गौरववरती आक्रमण आहे. तिथं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए शिबान शेख के बल्ले के दीवाने. 6 रन. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. गौरव नेकला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती गौरवला आलेला चौकार, त्यानंतरच्या चेंडूवरती आलेला षटकार. धापलक पुढे जाऊन पोहोचला 57. अजून 4 चेंडू यायचे बाकी आहेत. 4 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. या 4 चेंडूवरती करामत काय होणार आपल्याला पाहायचंय. चेंडू खूप दूरवरती जाऊन पोहोचला गेला. रोल बॉल द्या मैदानाच्या आत. द्या बॉल द्या. पंचांनी मागितला द्या. युवाश्री ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आपल्याला हा शिवजयंती सोहळा आणि मुख्य व्यासपीठावरती असणाऱ्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ असते. श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालं. त्याचबरोबर बाबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला जे पाहायला मिळालं हे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल. कि म्हटलं जातं ना की पानी से तस्वीर कहाँ बनती है, ख्वाबों से तकदीर कहाँ बनती है, किसी भी रिश्ते को सच्चे दिल से निभाओ, ये जिंदगी फिर वापस कहाँ से मिलती है. त्यामुळे तर प्रत्येकाला जपणं सगळ्यात गरजेचं आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय शिबांच्या बॅटमधून चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. एक सिंगल आली, एका सिंगल चेरू पडे. धापलक वाढेल. धापलक धावसंख्या 58. शेवटचे 3 चेंडू बाकी. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. यानंतर दोन्ही संघ रेडी राहा. प्लेइंग 11 द्या आणि आपण टीमने पण रेडी राहायचं. यावेळेस अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू आहे, तिथे एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे फलंदाज शिबान शेख होईल धावबाद. बॅटर आउट. बॅक टू दादा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. उर्वरित 2 चेंडू बाकी राहिलेत आणि या 2 चेंडूवरती 2 षटकार जर खेळले गेले तर त्यासाठी
बक्षीस आले घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू आणि सुशांत आयर पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस आले 2100चं महेश चव्हाणसाठी. 2 षटकार जर लागोपाठचे आले तर मिळणारे तब्बल 2100 रुपये सुशांत आयर पाटील आणि त्याबरोबर घनश्याम सोनेजी यांच्या वतीने. मुख्य व्यासपीठावरती असणारे सगळे अतिथी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, राजकीय सामाजिक आर्थिक सहकार कला क्रीडा या क्षेत्रात नावाजलेले सगळे व्यक्तिमत्व आहेत. सगळ्यांना आपण ऑनस्क्रीन इच्छेप्रमाणे पाहतोय. एक सुंदर असं व्यासपीठ आहे आणि व्यासपीठावरती हे सगळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक 2 गौरवनिक तयार आहे. यावेळेस उंची खूप मिळालेली आहे. लांबी आहे का? आणि हो लांबी पण आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचतोय आणि म्हणतोय महेश चव्हाण, समजले का तुले? महेश चव्हाण म्हणतात मले. षटकार फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. एक षटकार तर आलाय. चला अजून एक आला. 2100 मिळणार आहे. घनश्याम सोनेजी सुशांत आयर पाटील यांच्या वतीने. एक चेंडू बाकी राहिलाय. 65 वरती धापलक आणि इथे चेंडू हवेत आहे. इथे चेंडू हवेत होता. शत्रक्षक तिथे चेंडूवरती पोहोचला. सालाय सुरेखाचा झेल आणि संपलाय महेश चव्हाणचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शांत. चला टॉस होतोय यानंतरच्या सामन्याचा. टॉस होतोय यानंतरच्या सामन्याचा. टॉससाठी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आदरणीय नगरसेवक किरणजी बोराडे साहेब, त्यानंतर योगेशजी गोंदकर पाटील यांचे शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करत आहोत. टॉस संपन्न झाला की एक सन्मान आपल्याला संपन्न करायचा आहे. अजून एक टॉस या ठिकाणी संपन्न झाला. टॉस का बॉस आणि टॉस विन आर्या 11 नाशिक ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. एक सन्मान आपल्याला करायचा आहे. सन्मान असेल या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले नगरसेवक आदरणीय आमचे वसंत अंकल गोंदकर पाटील यांचा सन्मान आपल्याला संपन्न करायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय माजी उपनगराध्यक्ष आदरणीय आपले विजयदत्ता जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विजू आप्पा जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माजी उपनगराध्यक्ष. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो जगताप साहेबांचं. त्यांचा सन्मान युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. त्याचबरोबर आमचे रविदादा कोते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रविदादांचंही मनापासून स्वागत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय करंजी जगताप या ठिकाणी उपस्थित झालेत. करंभाऊ जगताप आपले मनापासून स्वागत आहे. जगताप साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो युवा शेडी ग्रामस्थांच्या शुभ हस्ते. त्यानंतर रविभाऊ कोते पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईल. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. आणि परत एकदा आपण जाऊया या ठिकाणी खास करून या मॅचचा आनंद आपण सर्वजण घेत आहे. पण आवाजामध्ये थोडासा बदल, डावात तर बदल झालाय, आवाजात करूया थोडासा बदल. आवाज असेल आदरणीय नरेश डोमेसर यांचा. थँक्यू.
हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. थँक्यू. सन्माननीय रावसाहेब गोंदकर पाटील अर्थात मामा यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना पिंपरी शिर्डी शहर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. पहिला फलंदाज नाही तर हा दुसरा फलंदाज बाद. पहिलं षटक संपलेलं आहे 4 बाद 2. हो 2 बाद 4. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. फलकावरती धावा 4. 2 बाद 4 पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. साईबाबा संस्थान सोसायटीचे व्हाईस चेअरमन सन्माननीय पोपटरावजी कोते यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे या. नम्र विनंती. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये विध्वंस करण्यात यश मिळालेलं आहे. सिबान शेख हरहुन्नरी चतुरस्र गोलंदाज. गेले 20-25 वर्ष ही गोलंदाजीची धग जाणवते, गोलंदाजीची आग जाणवते. कुणीच या वादळाला रोखू शकले नाही. प्रत्येक मॅच कुठेही असेल तरी कुठल्याही ग्राउंडवरती असेल, विकेट सिमेंट ट्रॅक असेल, विकेट मातीची असेल, विकेट टर्फ असेल, शिबान शेख नावाचं वादळ येतं आणि आपल्या नावाचा एक डंका वाजून जातं. धगधगती छाती, डोळ्यात ज्वालांचा प्रकाश, घावाघावातून उगवला पराक्रमाचा सुवास. शत्रूच्या तटाला फोडून काढली अभेद्य भिंत. वीराच्या नावाचा गजर झाला रणांगणी दिंड. वाह वाह वाह. धावांची कोंडी फोडणारा हा एक शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. राहुल जोनवाल. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकारांनी सुरुवात केली होती राहुल जोनवालनी. परत एकदा या षटकाची सुरुवात षटकारानं. फलकावरती 10. यस. पुढे पाय टाकत चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचला तो. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ओहो राहुल जोनवाल, काय कलात्मकता आहे. धावा घेण्याचं धारिष्ट आहे. 2 धावा राहुल जोनवालला. फलकावरती 12. 2 गडी बाद. साई सूर्या 11 लोणी. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये 85 धावांचा डोंगर फोडला होता. आता 66 धावा आहेत. मागच्या तुलनेमध्ये निश्चित धावा कमी आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली जाईल. सिबान शेखनं पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज टिपलेत. राहुल जोनवाल वरती आता जबाबदारी. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे आणि बराचसा बाहेर जाईल. हा चेंडू वाईटची घोषणा येते. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. आसिफ खतीब गोलंदाज असेल आणि आसिफ खतीबच्या गोलंदाजीचा समाचार पहिल्या 2 बॉल मध्ये घेतलेला आहे. 9 धावा आतापर्यंत आसिफनं खर्च केल्यात. पहिलं षटक अप्रतिम होतं. त्या षटकामध्ये फक्त 4 धावा. 2 फलंदाज सिबाननं बाद केले. आसिफ खतीब धावा अडवायच्यात, कारण 66 धावा म्हणजे फार मोठा स्कोर नाहीये. 80-90 धावांचा चुराडा होताना आपण बघितलेले. 80-90 धावांचा पाचोळा होताना आपण पाहिले. तिथे 66 धावा रोखायच्यात. त्यामुळं यस लेंथ बॉल आणि वॉल शॉट उंच लाजवाब. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मौनातही तुझ्या धडधडते रणसिंगाचे स्वर.
उद्याच्या इतिहासात कोरले जाईल राहुल जोनवाल तुझे अमर अक्षर. राहुल जोनवाल 2 षटकार. या अगोदर स्क्वेअर लेगला मारत होता, आता लॉंग ऑफला मारतोय आसिफ खतीबला. फुल टॉस बॉल, फुल टॉस आणि सरळ यष्टिरक्षकाकडे पोहोचेल. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू ठरेल. वेगात कमी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आसिफ खतीबचा आणि चेंडू सरळ यष्टिरक्षक योगेश पवार तिथे इष्टांच्या पाठीमागे. निष्प्रभ ठरला फलंदाज राहुल जोनवाल. धावा मिळतील इथे 19-2 बाद. राहुल जोनवाल यांचे लागोपाठचे 3 षटकार जर येतील तर रवीची मते माझं लक्ष जर इकडे असेल घेतला असेल तो पण उशिरा घेतला मी एवढ्या वेळात नाही घेतला. यस उंच उंच पुन्हा एकदा टोले जंग. राहुल जोनवाल ऑन फायर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फलकावरती धावा 26 आहे. 2 बाद 26. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. राहुल जोनवाल 8 चेंडूमध्ये 22 धावा. गौरव नेक नॉन स्ट्राईक एंडला अजून स्ट्राईकच्या प्रतीक्षेत आहे. मात्र राहुल जोनवालचा धडाका मैदानामध्ये आहे. लागोपाठचे 2 षटकार खेळलेले आहेत आणि जर तिसरा षटकार येत असेल तर रवीजी मते यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस राहुल जोनवाल यांना. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आज त्याच तर्फेनं, त्याच चिकाटीनं, त्याच जिगरीनं मैदानामध्ये. आसिफ खतीबचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे येते. एक अतिरिक्त गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची 1 रन. वाईड चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव या फलकावरती येणार आहे. 27 धावा, 2 गडी बाद. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा मात्र 4, दुसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत 23. परत एक वाह काय सुंदर फटका आहे. कव्हर ड्राईव्ह. इनसाइड आउट तुम्हाला जास्त बघायला मिळतील टेनिस क्रिकेटमध्ये, मात्र कव्हर ड्राईव्ह हा दुर्मिळ फटका आहे आणि कोणी नाही खेळू शकत. कव्हर ड्राईव्ह कोणी नाही खेळू शकत. तिथे तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे, येरा गवळ्याचे काम नव्हे. राहुल जोनवाल अत्यंत सुंदर फटका. 29 धावा, 2 गडी बाद. अजूनही षटक संपायला तयार नाही. 25 धावा या षटकामधून प्राप्त करतायत साई सूर्या लोणी. राहुल जोनवाल उजव्याच्या बाहेर. कड आहे जरूर. धाव घ्यायचा प्रयत्न आहे आणि अखेर पूर्ण होईल. यष्ट्या जरूर उडवलेल्या आहेत मात्र फार पूर्वीच राहुल जोनवाल क्रीजमध्ये सुरक्षित आहे. त्यामुळे 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती राहुल जोनवाल. षटक संपेल. उजव्याच्या बराचसा बाहेर होता. कड निश्चित होती मात्र स्लिपचा खेळाडू खूप मागे होता. अशा परिस्थितीमध्ये इथे गोलंदाज आसिफ खतीबने चेंडू आल्याबरोबर उडवला यष्ट्या, पण त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही. राहुल जोनवाल सुरक्षित आहे. फलकावरती धावा 30, 2 बाद 30. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 2 बाद 30. पहिल्या षटकामध्ये थोडीशी अवस्था खराब होती. 2 बाद 4. परंतु या परिस्थितीतून सुद्धा राहुल जोनवालने पुन्हा टीमला मजबूती दिलेली आहे. मात्र 36 धावा आता विजयासाठी आवश्यक. 24 चेंडू 36 धावा. 9 धावांची सरासरी षटकाच्या पाठीमागं. साई सूर्या लोणी संघ मागच्या सामन्यामध्ये देखील धावांचा पाठलाग केला. या सामन्यामध्ये देखील धावांचा पाठलाग करतायत आणि किती निर्धाराने, किती तडफेने, किती जिगरीने हा पाठलाग त्यांनी केलेला आहे. मोठं लक्ष सुद्धा त्याने लिलया ओलांडलं होतं. तर इथे सुद्धा पहिल्या षटकामध्ये प्रचंड अडचणी उभ्या राहिलेल्या असताना त्यावरती मात करत पुन्हा एकदा विजयाच्या वाटेवरती, विजयाच्या हम रस्त्यावरती, विजयाच्या समृद्धी हायवेवरती
साई सूर्या लोणी संघ 30 धावा 2 गडी बाद. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी संघाविरुद्ध रंगलेली ही मॅच आहे. 1 धाव घेतली पहिल्यांदाच गौरव नेक स्ट्राईक एंड वरती. बराच दीर्घ काळ नॉन स्ट्राईक एंड वरती उभं राहावं लागले. धाव फलकावरती 31 2 बाद 31. 25 चेंडू माफ करा 23 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाज अक्षय तावरे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. फसला गौरवने एक बाद. एका बाजूनं ठाण मांडून उभा आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गौरव नेकचा फसला. प्रयत्न नेक असेल तरी सुद्धा तो इथे खराब ठरलेला आहे. फलंदाज बाद. 3 फलंदाज एका बाजूने परतलेले आहेत. राहुल जोनवाल 26 धावा टीमच्या 31 पैकी 26 धावा राहुल जोनवालने बनवलेल्या आहेत. धावांचं ओझं उचलणारा ॲटलॉस राहुल जोनवाल. ॲटलॉस सायकल होती आपल्याकडे पूर्वी. त्या सायकलवरती एक चित्र होतं की एक असा मनुष्य आहे, चांगला ताकदवान धष्टपुष्ट मनुष्य, आणि तो एक पृथ्वी त्याने डोक्यावरती घेतलेली आहे. ओ हो चांगला फटका आहे. टॉस मोठा आहे. धावा 4. राहुल जोनवाल व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाजाने धावा काढल्यात. इथे मिळतील धावा 4. 35 वरती पोहोचेल साई सूर्या 11. 3 बाद 35. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राजा माणूस हा दिलदार लखलखती. छत्तीस धावा 3 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. या षटकामध्ये अक्षय तावरेनं थोड्या अडचणी निर्माण केल्या. एक विकेट काढली. पुन्हा चौकार आला. पुन्हा धावा रोखले. आता राहुल जोनवाल समोर. उंच फटका. इलिव्हेशन जास्त आहे. लॉंग ऑन चेंडूच्या खाली आणि सिबान इज देअर. ड्रॉप द कॅच. जीवदान राहुल हे जोनवालला. प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी. ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. लिओ कॅच जितो मॅच आणि राहुल जोनवालचा कॅच सोडलेला आहे. ज्या खेळाडूनं या अगोदर गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे, आता तो प्रेमाने बासुंदी भरवणार नाही. 12 चेंडूमध्ये 28 धावा ठोकणारा राहुल जोनवाल. निश्चित उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेस शांतपणे खेळला. जास्त रिस्क नकोय. ओहो धाव घ्यायला सुरुवात केलेली आहे. रिस्क होती तिथे. इष्ट उडवल्यात. इथे डिरेक्ट हिट आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद. राहुल जोनवाल मात्र मैदानामध्ये राहील. फलकावरती धावा 1 वाढ होईल. 39 धावा. विकेट 4. नाट्यमय घडामोडींनी रंगलेला सामना. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल. नाट्यमय घडामोडी. काय घडते माझ्या मैदानामध्ये? प्रचंड खळबळी घडतायत मैदानामध्ये. 1 धाव घेतली होती. एका धावीवरच असं वाटलं होतं की राहुल समाधानी राहील. बघितलं फंबलिंग होतोय. क्षेत्ररक्षक धाव घ्यायला सुरुवात केली. वेगानं धाव पूर्ण केली. मात्र नॉन स्ट्रायकर एंड तिथे प्रदीप गायकवाड नाही पोहोचू शकला. आणि यष्टीरक्षकानं तर स्ट्रायकर एंड कडे काय घडलेलं ते बघायचंय. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज तर बाद आहे, परंतु त्या अगोदर जर स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद असेल तर असेल का हे बघायचंय. नॉन स्ट्रायकर एंड कडे हा थ्रो आहे. या अगोदर स्ट्रायकर एंड कडे काय घडलंय इथे तर नॉन स्ट्रायकर एंड कडे क्लिअर आहे.
क्रिस्टल क्लिअर आहे, परंतु स्ट्रायकर एंडकडे काय घडलंय हे पंचांना आता शोधून काढायचं आहे. अक्षय तावरेचे षटक चांगलं राहिलेलं आहे, केवळ 8 धावा आतापर्यंत षटकामध्ये आलेल्या आहेत, 1 धाव निश्चित प्राप्त होणार आहे. हो, इथे व्यवस्थित पोहोचलेला आहे क्रीजमध्ये आणि स्ट्रायकर एंडकडे नाबाद आहे, नॉन स्ट्रायकर एंडकडे बाद आहे. प्रदीप गायकवाड होणार आहे बाद. खूप उशिराने, खरं तर मी यष्टिरक्षकाचं कौतुक करेल, उशिराने निर्णय घेतला होता, परंतु यष्टिरक्षकानं तिथे थेट यष्टा उडवल्या, अचूक नेमबाजी दाखवली आणि कलियुगातला एकलव्य या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. फलकावरती धावा असतील 39, 4 बाद 39. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, 3 षटक अजून शिल्लक आहे. विजयासाठी धावा 27, 18 चेंडू. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 11,000 रुपयाचं बक्षीस. नगरसेवक सतीशजी गोंदकर, नगरसेवक वसंत अंकल गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन तात्या गोंदकर. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. गोंदकर, नगरसेवक वसंत अंकल गोंदकर, नगरसेवक सतीशजी गोंदकर. ₹11,000 बक्षीस घोषित करतायत. 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावांची अजून आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर नगरसेवक सन्मान्य सुधीर भाऊ शिंदे यांची उपस्थिती मैदानामध्ये. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. रंगात आलेला हा सामना, प्रत्येक सामना रंगतोय, प्रत्येक सामना काळजाचा ठोका चुकवतोय. काय झाली टुर्नामेंट. पहिल्या बॉल पासून रंगलेली स्पर्धा आहे, पहिल्या बॉल पासून उसळलेला संघर्ष आहे. सोनू राजपूत यांच्याकडून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1,100 रुपयाचं बक्षीस घोषित होतं. 29 धावसंख्येवरती राहुल जोनवाल एका बाजूनं खांब टोक टाकून उभा आहे. योगेश भोजने दुसऱ्या बाजूनं त्याच्या साथीला आलेला आहे. 26 धावा या अगोदरच्या षटकामध्ये खर्च केला होता असी खतीबनं. यास फटका खेळलेला आहे कव्हर्समध्ये. पॉईंटचा क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक, बॅकफूट पॉईंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांबरोबर फलकावरती धावा 41, 4 बाद 41. राहुल जोनवाल. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ज्या पद्धतीनं एका बाजूनं कोसळणारा डाव आपण पाहत होतो, दुसऱ्या बाजूनं त्यानं सांभाळलाय. फक्त सांभाळला नाही तर मोठमोठे फटके खेळून मॅचला विजयाच्या दिशेने अग्रेसर केलेला आहे. आसिफ खतीब उंच फटका कव्हर्समध्ये, कोणी क्षेत्ररक्षक नाही, प्रेक्षकांमध्ये चेंडू भिरकावून दिलाय. राहुलचा फटका वर्दी चेंडू प्रेक्षकांच्या गर्दीत. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. योगेश भोजनेचा षटकार. राहुल जोनवाल नॉन स्ट्राईक एंडला. योगेश भोजनेने दाखवली चेंडूला सीमारेषा. आसिफ खतीब वरती पुन्हा एकदा हल्ला. 47, 4 बाद. रिव्हर्स खेळायचा होता, थोडासा गोंधळलाय, घुटमळलाय चेंडू. तिथे धावा मिळण्याची शक्यता नाही. एक बॉल महत्वाचा आहे. रोमांस, ऍक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. क्लायमॅक्स काय असेल हे कोणी नाही सांगू शकत. एखादा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये पुढे काय होणार आहे कदाचित माहीत असेल तुम्हाला. हिंदी चित्रपटामध्ये पुढे काय घडणार आहे हे माहीत आहे, पण क्रिकेटच्या या मूवीमध्ये तुम्हाला काय घडणार आहे हे नाही माहीत. यास परत एकदा हो क्षेत्ररक्षक तिथे कॅच होईल आणि योगेश भोजने बाद. मोठा धक्का. 5वा फलंदाज गमावला साई सूर्यलोणीनं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट.
अप्रतिम कॅच लॉंग ऑफ वरती सहजपणे टिपलेला हा झेल. योगेश भोजनेच्या खेळीचा होतोय अंत. नवीन फलंदाज मैदानामध्ये सोनू खंडागळे. मागच्या मॅच मध्ये निर्णायक भूमिका राहिली होती सोनू खंडागळेची. 65 धावांना प्रत्युत्तर देताना साई सूर्या लोणी, कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी विरुद्ध साई सूर्या लोणी या दोन बलाढ्य संघांमध्ये आतापर्यंत दोघांचाही प्रवास आपण पाहिलेला आहे. पहिल्या फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये, सुपर 8 मध्ये दोन्ही संघांची गाठ इथे पडलेली आहे. फलंदाजीमध्ये काही प्रमाणात संमिश्र कामगिरी झाली आणि त्यामुळे 65 धावा बनू शकले. यस 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 उंच उंच उंचच उंच टोले जंग लांब लचक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. डावा गुडघा टेकवला, स्लॉक स्वीपचा नजराणा. सोनू खंडागळे षटकार ठोकेल. फलकावरती धावा 53. विजयासाठी 13 चेंडू 13 धावा. टाकलेले डाव, उधळून लावलेले डाव, रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली. अजून 2 षटकं इथून पुढे येणार आहे आणि निर्धारित वेळ संपलेली आहे. 25 मिनिटांची वेळ होती, त्यामुळे मला वाटतं 4थं षटक संपल्यानंतरच रिस्ट्रिक्शन लागू होणार आहे. रिव्हर्स खेळायचं होतं. लेंथ बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर होता, निर्धाव असेल. आसिफ खतीबचा एक चांगला चेंडू आणि षटकाची सांगता. 4 षटकांचा खेळ संपला. 53 धावा, 5 गडी बाद साई सूर्या लोणी. विजयाचं समीकरण 12 चेंडू 13 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकं संपलेली आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत. अजूनही पलटवार करू शकतो संघ, कारण कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी हा संघ बर्फाचा गोळा नाही. सहज वितळणारा, सहज माघार घेणारा संघ नाही, लढवय्या संघ आहे. त्यामुळे या 13 धावांसाठी ते निश्चित रक्ताचं पाणी करतील, खिंड लढवतील. पाहायचंय राहुल जोंडवाल, सलामीचा फलंदाज मैदानामध्ये उभा आहे आणि फक्त उभा राहील. आक्रमकतेची एक नवी मिसाल मैदानामध्ये त्याने दिलेली आहे. मूक नजरेत किती साठू ज्वालांचे हुंकार, उद्या रणांगणी उठतील तुझ्या जयघोषांचे झंकार. राहुल जोंडवाल. अक्षय तावरे स्वीप करायचा होता. स्लॉक उजवा पाय पुढे टाकला, डावा पाय पुढे टाकला होता. हलक्या हाताने खेळलेला आहे. थोडंसं फंबलिंग. इथे धावेसाठी तयार नव्हता राहुल. 1 धाव जरूर प्राप्त होते. 1 धावेबरोबर फलकावरती धावा. 54, 5 गडी बाद 54, 11 चेंडू 12 धावा. 1 धाव आता सोन्याची होईल. सोन्याचं मोल धावेला प्राप्त होईल. अक्षय तावरे फिनिशर आहे. ॲज अ बॅटर तो फिनिशर आहे. आज ॲज अ बॉलर त्याला फिनिशरची भूमिका अदा करावी लागेल. ही मॅच महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा पहिल्या काही षटकांमध्ये अधिकच्या धावा खर्च झाल्यानंतर शेवटच्या षटकांपर्यंत मॅच लांबवत न्यायची असते आणि त्यासाठी एक योग्य अशी व्यूहरचना आखावी लागेल अक्षय तावरेला. आणि अनेक वेळा अशा कंडिशन्समधून त्याने गोलंदाजी केलेली आहे. आपल्या अनुभवाचा वापर करावा लागेल. मोठ्या स्टेज गाजवणारा मोठा गायक आहे अक्षय तावरे. वाह, काय बॉलिंग आहे. डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. एक जबरदस्त ऑफ ब्रेक चेंडू. 10 चेंडू 12 या स्थितीमध्ये सामना. सोनू खंडागळे स्ट्राईक एंडवरती. मागचा सामना पाहिला होता सोनू, काही बॉल डॉट झाला, मात्र त्याने षटकार असे लिलया ठोकले, कागदी बाण मारावे तसे आणि सामना जिंकून दिला. लेंथ बॉल कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक तिथे.
एक धाव पूर्ण होऊ शकते. थोडस अधिक सफाईदार फिल्डिंग हवी होती. धाव बाद करण्याची संधी होती, मात्र बचावला सोनू खंडाकडे. फलकावर 55, 5 बाद 55, 9 चेंडू 11 धावा. राहुल जोनवाल अक्षय तावरेसाठी. अक्षय तावरेनं या षटकामध्ये प्रभावी कामगिरी करतोय. 2 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजाला लांब ठेवलेला आहे. हात खोलायची संधी दिलेली नाही. पुन्हा एकदा अक्षय तावरे. रनअप मिस्टेक, चेंडू टाकला नाही. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. राहुल जोनवाल, अक्षय तावरे 2 दिग्गज एकमेकांच्या समोर. एक नाशिकचा खेळाडू आहे तर दुसरा बारामती पुण्याचा खेळाडू आहे. मोरगावला बिलॉंग करतो. माफ करा, राहुल जोनवाल छत्रपती संभाजीनगरला बिलॉंग करतात. इथे पाहायचंय, एक धाव केवळ प्राप्त होऊ शकते. विलक्षण वेगवान रन, वाऱ्याचा वेग होता आणि त्याच वेगात धाव पूर्ण होईल. एका धावेबरोबर धाव फलक 56. काय गोलंदाजी केली. अक्षय तावरे मोठा फटका नाही खेळू देत. खरं तर खूप आधीपासून अशी रणनीती यायला पाहिजे होती. दोन्ही उसळलेल्या फलंदाजांना रोखायला हवं होतं, पण सातत्यानं स्वार राहिले फलंदाज. ओ हो 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 हो, पुढ्या चेंडू आणि पाठवलाय ढगात. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. विषय है क्वालिटी क्वालिटी. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. शेवटचा चेंडू आपण पाहिला, फुल टॉस होता. डाव्या एष्टीवरचा थेट स्टंपवरती आदळलाय. बेल स्थिर आहे. परत एकदा मला वाटतं रिप्ले दाखवा. रिप्ले बघायचं आपल्याला. काय घडलं, षटक संपलेलं आहे, पण एक चमत्कार घडलेला आहे तिथे. यस, एक स्टंप अलगद पडलेला आहे आणि दुसरा स्टंप आणि त्याच्यावरची बेल सुद्धा अलगद तिथेच आहे. 62 धावा, 6 गडी बाद 62, 6 चेंडू 4. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. बासष्ट धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये इथे सुरू. 6वं षटक सुरू झालेलं आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. 5 षटके संपलेली आहेत. 62 धावा आणि शेवटचं षटक गोलंदाज सतीश वाणी. यास यास यास, उंच उंच टोले जंग आणि विजयावरती शिक्कामोर्तब. मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे. तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. राहुल जोनवाल, हिरो ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, शिल्पकार या सामन्याचा. 16 चेंडूमध्ये 37 धावांची अत्यंत निर्णायक खेळी. साई सूर्या 11 लोणी संघाचा क्वालिफायर फर्स्ट मध्ये प्रवेश. पहिलंच तुफानी बल्ला, जोरदार हल्ला. कोण जिंकणार? युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक.